Hello student, today I will discuss the new point magnet vibrating in a uniform magnetic field. मागच्या लेक्चर मध्ये आपण अँग्युलर एसएचएम अँड डिफरन्शियल इक्वेशन बघितलं. तीच कन्सेप्ट थोड्या प्रमाणामध्ये इथे यूज करायची. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. कोणासाठी? मॅग्नेटसाठी. म्हणजे तुमचा जो बार मॅग्नेट या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे तो सुद्धा काय करेल? अँग्युलर एसएचएम करणार आहे. मग त्यासाठी बघा काय कन्सेप्ट आहे. मग त्यांनी काय केलंय, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली. त्यांनी काय घेतली? एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि ही जी काही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे ही कशी दिसते तुम्हाला? एक पॅरलल लाईन दिसते एकमेकाला. ही काय घेतली? एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. इथं आपण बी म्हणूया. या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्यांनी एक बार मॅग्नेट काय केला? प्लेस केला. त्यांनी काय केलं? एक बार मॅग्नेट प्लेस केला. मग हा जो काही बार मॅग्नेट घेतलाय त्यांनी म्हणजेच काय हो? बघा बार मॅग्नेट काय सांगायचे तुम्हाला? हा तुमचा काय आहे? बार मॅग्नेट. मॅग्नेटला दोन पोल, एक साऊथ पोल असेल आणि एक नॉर्थ पोल असेल. मग असं कन्सिडर करा हा तुमचा नॉर्थ पोल आहे, हा तुमचा साऊथ पोल आहे. जी मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला मिळते म्हणजेच काय हो? जी मॅग्नेटिक फील्ड तुमची मूव्ह होते ती कशी असते? नॉर्थ टू साऊथ असते. ह्या डायरेक्शन मध्ये काय असेल? तुमची मॅग्नेटिक फील्ड ट्रॅव्हल होत असेल. मग या ठिकाणी बघा हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल आणि ह्या दोन पोल मधलं जे काही डिस्टन्स असतं हे किती असतं? तुमचं टॉईस आहे. मग ही तुमची युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्ही काय केलंय? एक फ्रीली मॅग्नेट सस्पेंड केलाय. आणि ज्या डायरेक्शन मध्ये तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल त्या डायरेक्शन मध्ये हा मॅग्नेट काय होत असतो? अलाइन होत असतो. म्हणजे हा बार मॅग्नेट आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ही कशी असतील? मग पॅरलल मध्ये असतील. म्हणजे जर मी बार मॅग्नेट असा प्लेस करत असेल तर मॅग्नेट कसा होणार आहे? या डायरेक्शन मध्ये. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि बार मॅग्नेट एकमेकाला कसे असतील? पॅरलल मध्ये. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला? तो डिस्प्लेस करायचा. पण तत्पूर्वी या ठिकाणी काय असेल तुमचा? असं कन्सिडर करा हा तुमचा साऊथ पोल असेल आणि या ठिकाणी काय असेल? तुमचा नॉर्थ पोल असेल. आणि ह्या दोन पोल मधलं डिस्टन्स हे किती असतं? तुमचं टॉईस एल असतं. मग ह्या ठिकाणी बघा हा साऊथ पोल, हा नॉर्थ पोल. म्हणजे हा हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल याची काहीतरी काय असेल? पोल स्ट्रेंथ असेल. मग याची पोल स्ट्रेंथ किती असेल? क्यू एम. पॉझिटिव्ह क्यू एम आणि याची किती असेल? निगेटिव्ह क्यू एम. ऍक्च्युअल मध्ये प्लस मायनस मॅटर नाही करत. फक्त काय? पोल स्ट्रेंथ ही म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड काय असतं? सेम असतं. पण नॉर्थ पोल हा पॉझिटिव्ह असतो, साऊथ पोल हा निगेटिव्ह असतो. म्हणून मायनस प्लस कन्सिडर केलंय. मग ह्या ठिकाणी बघा जेव्हा तुम्ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये बार मॅग्नेट प्लेस केल्यानंतर ह्या बार मॅग्नेट वरती फोर्स ऍक्ट होणार आहे. मग ह्या ठिकाणी नॉर्थ पोल आहे. ह्या नॉर्थ पोल वरती काय झाला? फोर्स ऍक्ट झाला. आणि ह्या साऊथ पोल वरती सुद्धा काय ऍक्ट झाला? तुमचा फोर्स ऍक्ट झाला. मग कोणता फोर्स? मॅग्नेटिक फोर्स. म्हणजेच तो मॅग्नेटिक फोर्स किती सांगायचा आहे तुम्हाला? क्यू एम इंटू बी. आणि इथे किती सांगणार तुम्ही? क्यू एम इंटू बी. फक्त इथं प्लस नॉर्थ पोल मुळे आणि इथं काही मायनस साऊथ पोल मुळे. मग ह्या ठिकाणी ह्या बार मॅग्नेट वरती काहीतरी टॉर्क ऍक्ट होणार आहे. मग तो टॉर्क कसा ऍक्ट होईल? म्हणजे काय? जेव्हा तुम्ही हा बार मॅग्नेट असा प्लेस केला असेल तर हा काय होईल? अलाइन होईल ह्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शन मध्ये असेल त्याच डायरेक्शन मध्ये हा मॅग्नेट काय होईल? तुमचा अलाइन होईल. तुम्ही काय केलं? ह्या बार मॅग्नेटला काहीतरी अँगलने डिस्प्लेस केलं. किती अँगलने? थीटा अँगलने. थीटा अँगलने काय केलं? ह्या तुम्ही मॅग्नेटला डिस्प्लेस केलं. मग थीटा अँगलने बघा डिस्प्लेस होत आहे म्हणजे तो काय करेल? पुन्हा त्याच्या मेन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करेल. असा डिस्प्लेस केला म्हणजे त्याला इकडे जायचं. असा डिस्प्लेस केला म्हणजे त्याला या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये जायचं. म्हणजे हा मॅग्नेट काय करेल? एसएचएम करेल. कोणतं एसएचएम करेल? अँग्युलर एसएचएम करेल. मग ह्या ठिकाणी अँग्युलर एसएचएम करणार आहे. परंतु या ठिकाणी एक फोर्स ऍक्ट झाला, या ठिकाणी पण एक फोर्स ऍक्ट झाला. या दोन्ही फोर्सेसचे मॅग्निट्यूड कसे असतात? सेम असतात. परंतु या दोन्ही फोर्सेसचे डायरेक्शन कसे अपोजिट आहे. म्हणजे ते दोन फोर्सेस अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल आणि त्यांच्यामधलं एक परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हा मॅग्नेट काय करतोय? अँग्युलर एसएचएम करतोय.
मग ह्या ठिकाणी बघा, जर हा अँगल एसएचएम करत असेल आणि काय होतोय, अँगुलर आहे, अँगल चेंज होतोय, म्हणजे या ठिकाणी काय ऍक्ट होत असेल, हो टॉर्क ऍक्ट होत असेल. मग टॉर्कची डेफिनेशन काय सांगते ती, हो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इनटू परपेंडिकुलर डिस्टन्स, फोर्स इनटू परपेंडिकुलर डिस्टन्स. मग फोर्स किती आहे, QMB किंवा QMB, कारण की मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त काय होत त्याची डायरेक्शन अपोजिट आहे. मग फोर्स मिळाला, परपेंडिकुलर डिस्टन्स तुम्हाला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. मग परपेंडिकुलर डिस्टन्स बघा कसं फाइंड आउट करायचं. या ठिकाणी हा बार मॅग्नेट कन्सिडर करूया, या ठिकाणी काय करूया, हा बार मॅग्नेट कन्सिडर करा. या ठिकाणी हा बार मॅग्नेट आहे, इथे हा तुमचा नॉर्थ पोल, हा तुमचा साऊथ पोल, आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स ट्वाइस एल आहे. मग परपेंडिकुलर डिस्टन्स आपण काय करू, ड्रॉ करूया ऍट पॉइंट पी. त्याच पद्धतीने इथे पण करून घेऊया तसंच ऍट पॉइंट पी ला. हे काय मिळालंय तुम्हाला, परपेंडिकुलर डिस्टन्स या दोन फोर्सेस मधलं. मग या ठिकाणी परपेंडिकुलर डिस्टन्सची आपल्याला काय टाकायची, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. परपेंडिकुलर डिस्टन्सची काय करायची, तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. म्हणजे या ठिकाणी बघा, अँगल कोणता येतो तुमचा, थीटा, कारण की इथे अँगल किती तुमचा थीटा आहे, म्हणजे इथे पण अँगल किती येतो तुमचा थीटा, इथे पण अँगल किती तुमचा थीटा. मग इथं जर तुम्हाला व्हॅल्यू सांगायची ठरली करस्पॉन्डिंग ट्वाइस एल, इथे काय सांगणार, ट्वाइस एल कॉस थीटा, मग इथे काय सांगणार, ट्वाइस एल साइन थीटा. आणि तुमचं परपेंडिकुलर डिस्टन्स कोणते दोन फोर्सेस मधलं, हे परपेंडिकुलर डिस्टन्स आहे. म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली, ट्वाइस एल साइन थीटा. ही व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची. फोर्स किती मिळाला आहे, QM इनटू B. मग या ठिकाणी बघा, फोर्स QM इनटू B इनटू परपेंडिकुलर डिस्टन्स किती मिळालं, ट्वाइस एल साइन थीटा, ट्वाइस एल साइन थीटा. म्हणजे थोडंसं इक्वेशन रिअरेंज करूया. कसं लिहितोय बघा, QM इनटू ट्वाइस एल इनटू B इनटू साइन थीटा. मग QM इनटू ट्वाइस एल, याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्याचा सिंबल काय कन्सिडर करूया, म्यू. म्यू म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इनटू B साइन थीटा. हा काय मिळालाय तुम्हाला, त्या बार मॅग्नेटसाठी त्याच्यावरती ऍक्ट होणारा टॉर्क. म्हणजे त्या टॉर्कचा आपण काय फाइंड आउट केलं, मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं. किती मिळालं, म्यू बी साइन थीटा. मग त्यांचं म्हणणं काय, या ठिकाणी जो काय अँगल चेंज होतोय, या ठिकाणी जो काय अँगल चेंज होतोय, हा अँगल व्हेरी स्मॉल आहे. जर थीटा इज स्मॉल, थीटा इज स्मॉल, वी कॅन राइट साइन थीटा approximately only theta, and therefore tau is equal to mu b theta. हा काय मिळते आपल्याला, टॉर्कचं इक्वेशन मिळते, mu b theta. मग त्यांची पुढची कन्सेप्ट काय ते लक्षात घ्या. मग त्यांचं म्हणणं काय, जर तुमचा अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा जर तुमचा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल, थीटा जर तुमचा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल, तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, एक रेस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होणार आहे. मग रेस्टोरिंग टॉर्क कसा ऍक्ट होईल, याच्या अपोजिट ऍक्ट होणार. रेस्टोरिंग टॉर्क कसा असेल, त्याच्यावरती ऍक्ट होणारा अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल. म्हणजे जर अँगुलर डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज असेल, तर रेस्टोरिंग टॉर्क कसा असेल, तुमचा अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल. आणि देअरफॉर टॉ इज इक्वल टू I अल्फा इज इक्वल टू रेस्टोरिंग टॉर्कच्या भाषेमध्ये लिहायचं म्हणजे काय येतो, मायनस साइन इन मायनस म्यू बी थीटा, म्यू बी थीटा. आणि आय अल्फा ही आपली स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. मग या ठिकाणी बघा, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, अल्फा. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय लिहायचं पुन्हा, म्यू बी अपॉन आय काय करूया, डिवाइड करूया, म्हणजे काय येईल, अपॉन आय ब्रॅकेट कंप्लीट इनटू थीटा. मग ह्या ठिकाणी बघा काय सांगायचंय, म्यू बी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, म्यू म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. हे कसे तुमचे कॉन्स्टंट आहे. जर हे कॉन्स्टंट असेल तर तुमचं त्या ठिकाणचं अँगुलर ऍक्सलरेशन आणि इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट. आणि हे दोन्ही पण कसे एकमेकाला अपोजिट आहे. जर हे दोन्ही एकमेकाला अपोजिट आहे
आलं तुमचं मायनस आलं, हेच इक्वेशन कसं राईट करूया, देअरफॉर अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड मध्ये लिहिलं, मायनस साइन गेट कॅन्सल, म्यू बी अपॉन आय. हे इक्वेशन आपल्याला लागणार आहे पुढे. हे इक्वेशन कोणाचं मिळालं, अँग्युलर ऍक्सलरेशन अपॉन अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी मिळालं. मग इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय. म्हणजेच काय होतंय हो, तुमचा जो हा बार मॅग्नेट आहे ना, हा मोशन मध्ये, पण तो मोशन कोणतं करतोय, अँग्युलर एसएचए, म्हणजे तो परफॉर्म करतोय अँग्युलर एसएचए. मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, त्या ठिकाणचा टाइम पिरियड. त्या बार मॅग्नेट साठी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, टाइम पिरियड. मग तो टाइम पिरियड कसा फाइंड आउट करणार, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. हे स्टँडर्ड इक्वेशन, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. मग ओमेगाची व्हॅल्यू काय राईट करता येईल आपल्याला, 2 पाय इन स्क्वेअर रूट अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू टी. आणि अल्फा अपॉन थीटा काय व्हॅल्यू मिळाली, अल्फा अपॉन थीटाची म्यू बी अपॉन आय. काय व्हॅल्यू मिळाली, म्यू बी अपॉन आय. ती व्हॅल्यू याच्यात टाकूया, 2 पाय इन स्क्वेअर रूट म्यू बी अपॉन आय. आणि हेच इक्वेशन कसं राईट करता येईल आपल्याला, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट आय अपॉन म्यू बी. हे काय मिळालं, या बार मॅग्नेटसाठी टाइम पिरियड किती मिळाला, 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी. बघा ह्या पॉइंट मध्ये काय केलंय, एकदम सिंपल आहे. एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली, त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय केलंय, एक थ्रीली मॅग्नेट सस्पेंड केला. थ्रीली मॅग्नेट सस्पेंड केल्यानंतर जी डायरेक्शन असेल मॅग्नेटिक फील्डची, त्या डायरेक्शन मध्ये तो मॅग्नेट काय करेल, अलाइन करेल. म्हणजे दोन्ही पण एकमेकाला कसे येतील, पॅरलल मध्ये येतील. मग त्या मॅग्नेटला आपण काय केलं, थोड्या प्रमाणामध्ये, म्हणजे थोडक्यात काय, अँगलने डिस्प्लेस केलंय. आणि जर तुमचा अँगल हा क्लॉकवाईज मध्ये असेल तर त्याच्यावरती रेस्टोरिंग टॉर्क हा कसा असेल, अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल. मग त्याच्यावरती जो काही टॉर्क ऍक्ट होणारा असेल हा किती होता, म्यू बी थीटा. मग त्याच्यावरती रेस्टोरिंग टॉर्क आपण बघितला. मग त्याचं इक्वेशन आपण काय केलं, आय अल्फा सोबत कम्पेअर केलं. मग तिथून आपल्याला इक्वेशन काय मिळालं, अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय. इन मॅग्निट्यूड मध्ये काय मिळालं, ते मायनस साइन निघून गेलं, म्यू बी अपॉन आय. हे मिळालं अँग्युलर ऍक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग तिथून आपण टाइम पिरियड फाइंड आउट केला त्या बार मॅग्नेटसाठी, तो किती मिळाला, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी. नाव तुम्ही आताच काय बघितलं, एक पॉइंट बघितलं. एक पॉइंट कोणता होता, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्यामध्ये तुम्ही काय फाइंड आउट केलं, टाइम पिरियड. तो टाइम पिरियड किती मिळाला होता, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी. त्याच्यावरतीच एक पॉइंट बघायचा आहे. पॉइंट बघा काय, एक प्रॉब्लेम बघूया. मग या ठिकाणी बघा, फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर मिनिट बाय अ मॅग्नेट इज व्हायब्रेटिंग इन द प्लेन ऑफ अ युनिफॉर्म फील्ड ऑफ 1.6 into 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला काय दिले, बी दिलाय, गिव्हन मध्ये काय दिलाय, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बी ची व्हॅल्यू दिली, किती दिली, 1.6 into 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. पुढे बघा, द मॅग्नेट हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया आय किती दिला, 3 into 10⁻⁶ kg per meter square. पुढे बघा काय सांगितलंय, अँड मॅग्नेटिक मोमेंट 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तो किती दिलाय त्यांनी, म्हणजे सिम्बॉल म्यू इज इक्वल टू 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट. तुम्हाला त्या ठिकाणचा टी काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. टी काय करायचा आहे, फाइंड आउट. मग फॉर्म्युला आताच तुम्ही बघितला होता, फॉर्म्युला काय होता, टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट आय अपॉन म्यू बी. आय अपॉन म्यू बी फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी बघा, आय ची पण व्हॅल्यू माहिती आहे, म्यू ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि बी ची पण व्हॅल्यू माहिती आहे. या सगळ्या व्हॅल्यू त्यांनी दिल्या. या व्हॅल्यू फक्त काय करायच्या, या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. मग देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय इन स्क्वेअर रूट. आय ची व्हॅल्यू काय घ्यायची आता, किती आय ची व्हॅल्यू, 3 into 10⁻⁵
-6 अपॉन म्यूची व्हॅल्यू किती सांगितली त्यांनी 3 इंटू बी ची व्हॅल्यू किती सांगितली 1.6 इंटू 10⁻⁵. मग या ठिकाणी काय मिळेल आपल्याला टाइम पिरियड मिळेल. पण ह्या ठिकाणी बघा हा 1.6 आहे. हा पॉइंट जर इकडे शिफ्ट केला म्हणजे काय येतो 16 इंटू 10⁻⁶. इथे किती मिळेल आपल्याला 16 इंटू 10⁻⁶. म्हणजे 10⁻⁶ 10⁻⁶ गेट कॅन्सल 3 गेट कॅन्सल. मग therefore इथे काय मिळतंय t is equal to 2 pi square root 1/16. म्हणजेच काय हो 2 pi upon 4. 2 pi upon 4 म्हणजे काय मिळेल pi upon 2. पाय ची व्हॅल्यू किती असते 3.142 upon 2. तर हे कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला किती मिळेल t ची व्हॅल्यू 1.571 ऑसिलेशन सेकंड. हे काय मिळतंय तुम्हाला t मिळतोय. पण तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं परफॉर्म पर मिनिट मध्ये सांगितलंय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला टाइम पिरियड फाइंड आउट करून झाल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी साठी फाइंड आउट करायचंय. मग फ्रिक्वेन्सी साठी तुमचा फॉर्म्युला काय टू फाइंड फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी साठी फॉर्म्युला काय n is equal to 1/t. n is equal to 1/t म्हणजेच 1/t. t ची व्हॅल्यू किती मिळाली 1.571. जर हे तुम्ही फाइंड आउट केलं तर n किती मिळतोय तुम्हाला 0.6365 ऑसिलेशन पर सेकंड. ऑसिलेशन काय मिळेल पर सेकंड मध्ये मिळेल. इथे सॉरी ओनली सेकंड कन्सिडर करूया ऑसिलेशन पर सेकंड. मग n is equal to 0.6365 ऑसिलेशन पर सेकंड. परंतु तुम्हाला जे काही सांगितलंय त्यांनी ते कशामध्ये सांगितलंय पर मिनिट मध्ये सांगितलंय. कशामध्ये सांगितलंय पर मिनिट मध्ये. म्हणजे आलेल्या फ्रिक्वेन्सीला फक्त काय करा 60 ने मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळेल n is equal to 0.6365 into 60 is equal to. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळतंय 38.19 ऑसिलेशन पर मिनिट. हे काय मिळालं तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळाली. म्हणजेच काय मिळालं द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट. म्हणजे किती मिळतं ते 38.19 ऑसिलेशन पर मिनिट.